नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण कुठे आलेलो बघा, त्रिशूला MCQ सिरीज मधला एपिसोड नंबर 9। किती एपिसोड नंबर 9 मध्ये आपण आलेला आहे। ज्यांनी पण पहिल्यांदा बघते त्यांनी कंटिन्यूली बघत यायचं आहे, कुठले 1 to 9 पर्यंत। ओके, आपण कुठल्या एक्झामला टार्गेट करणार आहे बघा, नॉर्शेट, DMER, DHS, ESIC, RRB, CHO, SGPJ, जिपमर, DSSSB आणि आपली नर्सिंग फील्ड बद्दल सगळी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आपण टार्गेट करत ही त्रिशूला MCQ सिरीज पुढे जाणार आहे। ओके, आपण याच्या सोबत नॉलेज घेत म्हणजे ज्ञान घेत सतत प्रॅक्टिस करायचं आपल्याला, कधीपर्यंत, आपल्याला सक्सेस भेटेपर्यंत। काय आपलं गव्हर्नमेंट जॉब, कशाची, नर्सिंग ऑफिसरची। ओके, चला आपण कुठल्या सब्जेक्टला कव्हर करणार आहे बघा, ऑल नर्सिंग सब्जेक्ट, सगळी आपण सब्जेक्ट ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे। ओके, त्रिशूला नर्सिंग करिअर बघा, त्रिशूला नर्सिंग करिअरला नवी धार। ओके, मराठीमध्ये आपण ही पहिल्यांदा घेऊन आले सिरीज। ओके, चला सुरू करूया बघा। सगळ्यांनी काय करायचं आहे, चॅनलला आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे। आणि सगळ्यांना ज्यांनी सबस्क्राईब केलेले आणि केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांनी ही बेल आयकॉन दाबून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन येईल। नोटिफिकेशन कधी येईल, ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील, ज्यावेळी तुम्हाला इंटिमेशन भेटेल, हा बाबा व्हिडिओ आलेले तुम्ही बघून घ्या त्रिशूलाचे। ओके, चला आपण सुरू करायचं बघा। आजचे मोटिवेशन काय बघा, इफ देअर इज अ 1% चान्स फाईट, तुमच्याकडे 1% चान्स असेल तरी चालेल, पण तुम्हाला काय करायचं आहे, फाईट करायचं आहे बघा। काय म्हणते यांनी, इफ देअर इज इवन, तुम्हाला फक्त 1% असलं तरी चान्स आपल्याला काय करायचं आहे, फाईट करायचं आहे। कुठल्या पण प्रॉब्लेम असो, काय पण असो, आपल्याला कुठे फाईट करायचं आहे, नर्सिंग ऑफिसर होण्यासाठी आपल्याला ही युद्ध लढायचं आहे। नर्सिंग ऑफिसर आपल्याला व्हायचं आहे। नर्सिंग केल्यावर काय होणार, आपण नर्सिंग ऑफिसर होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला ही फाईट सुरूच असणार आहे। कधीपर्यंत, 100% नाही, फक्त 1% चान्स असलं तरी पण आपली प्रयत्न सुरूच असणार आहे टूवर्ड नर्सिंग ऑफिसर। ओके, हे आहे आजचं मोटिवेशन। चला सुरू करूया। ज्यांनी आपली एम्स एक्झाम, एम्समध्ये सगळ्या खूप जणांनी इलिजिबल झालेले म्हणजे क्वालिफाय झालेले फ्रीमध्ये, ज्यांना उद्या होणारा एम्स मेन्स एक्झामसाठी टीम MNO कडून शुभेच्छा आणि बेस्ट विशेष। चांगल्या पद्धतीने ही एक्झाम लिहून यायचं आहे बरं का। आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह कंट्रोल करा बरं का, निगेटिव्ह वरती तुमची मेन कॉन्सन्ट्रेशन असू द्या, आणि टाइम मॅनेजमेंट, निगेटिव्ह आणि टाइम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही एक जरी चुकला तरी चालेल, म्हणजे स्किप केलं तर चालेल, ज्यावेळी तुम्ही निगेटिव्हवरनं ज्यावेळी खाली येते तुमच्यावरनं खूप मुलं वरती जाणार आहे, म्हणून निगेटिव्हला खूप इम्पॉर्टन्स द्यायचं आणि टाइम मॅनेजमेंट। ओके, ज्यांनी एक्झाम देत आहे मेन्स एक्झाम, सगळ्यांना टीम MNO कडनं खूप खूप शुभेच्छा। ओके, चला आजची ही सुरू करूया। एक मिनटं, मी एक पेज कॉपी करून घेतो। ओके, चला पहिली क्वेश्चन काय म्हणते बघा। ओके, अ क्लायंट आहे विथ अ डायबेटिक मेलेटस, म्हणजे ऑलरेडी डायग्नोज झालेलं आहे। ओके, कुठले DM चे पेशंट आहे, हॅज एन अबोव नी एम्पुटेशन बघा, काय झालेलं आहे, अबोव नी एम्पुटेशन म्हणजे AK एम्पुटेशन झालेलं आहे पेशंटचे, AK एम्पुटेशन। ओके, बिकॉज ऑफ अ सिव्हिअर पेरिफेरल बघा, काय म्हणते ह्यांनी, कशामुळे झाले AK एम्पुटेशन, कशासाठी झाले, पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज। ओके, पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज होता म्हणजे सगळं खालचं गेलेलं आहे, म्हणून ह्यांचं काय केलेलं आहे, अबोव नी एम्पुटेशन म्हणजे AK एम्पुटेशन केलेलं आहे। 2 days फॉलोइंग सर्जरी, किती दिवस झाले, 2 दिवस झाले। बघा काय, व्हेन प्रिपेरिंग द क्लायंट फॉर डिनर, 2 दिवसानंतर जे ऑपरेशन होऊन आलेले पेशंट AK एम्पुटेशन, 2 दिवसानंतर ते पेशंट काय करते, विथ प्रिपेरिंग द क्लायंट फॉर डिनरसाठी प्रिपेअर होत आहे। इट्स अ नर्सेस प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे बघा काय विचारते, प्रायमरी बरं का, प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी टू, आपल्याला काय करायचं आहे। क्वेश्चन काय म्हणते बघा, एक DM पेशंट आहे, त्यांचं ऑलरेडी काय झालेलं आहे, AK एम्पुटेशन झालेलं आहे, का कारण आहे सिव्हिअर पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज झालं होतं त्यांना, म्हणून बघा अबोव नी एम्पुटेशन म्हणजे काय, ते समजा ही पाय आपली, हे काय, हे नाही समजा, सॉरी असं नाही, असं काढतो, लक्षात येईल तुम्हाला, हे काय, पाय,
कोणाचं, ते वरती क्लायंट आहे बघा त्याचं. हे आहे नी, आणि हे झालं हे कम्प्लीट पाय, हे काय नी. ओके, ह्याने काय म्हटलं अबोव नी, म्हणजे हे झालं ह्याची वरती. इथनं हे बाकीचं काय करतात त्यांनी एम्पुटेशन करतील. एम्पुटेशन म्हणजे काढून टाकणे. ठीक आहे, काढून टाकतील. इथे इंजेक्शन घेऊन इकडचं इकडं, इकडचंच इकडं. ओके, असं करतील. आता किती दिवस झाले, 2 days फॉलोइंग द सर्जरी झाले, म्हणजे 2 दिवस झालेला आहे. आणि आता काय करते त्यांनी डिनरसाठी प्रिपरेशन करते. आता नर्सेसची मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे असं विचारते. ओके, बघा पहिली ऑप्शन काय म्हणते, चेक द क्लायंट सिरम ग्लुकोज लेवल. पेशंटला काय म्हणायचं, थांबा तुम्हाला काय करायचं आता सिरम ग्लुकोज लेवल तुमचं चेक करायचं आहे. आणि दुसरं काय म्हणते बघा, असिस्ट द क्लायंट, असिस्ट द क्लायंट आउट ऑफ द बेड टू चेअर. पेशंटला म्हणायचं थांबा थांबा मी आलो, तुम्हाला काय करतो बेडवरनं तुम्हाला चेअरमध्ये शिफ्ट करतो, म्हणजे चेअरवरती. आणि तिसरं काय म्हणतं बघा, प्लेस द क्लायंट इन अ हाय फॉलोअर पोझिशन. पेशंटला हाय फॉलोअर पोझिशनमध्ये ठेवायचं. आणि चौथं काय म्हणतं बघा, एन्श्योर दॅट द क्लायंट रेसिड्युअल लिम्फ इज एलिव्हेटेड. आता जे ऑपरेशन झालेलं आहे बघा, इथे एक बीके एम्पुटेशन इथनं कट झालं समजा, इथे फ्लॅप वगैरे आता फ्लॅप वगैरे घेतलेलं आहे इथे, इथलं कट झालेलं आहे. हे ह्याला काय करायचं आहे, लिम्फला एलिव्हेटेड ठेवायचं आहे, म्हणजे वरती ठेवायचं म्हणते. ओके, याच्यामध्ये नर्सेस काय प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी काय असायला पाहिजे हे बघायचं आपल्याला. ओके, थोडक्यात आपण बघूया. चला, हे काय झालेलं आहे, 2 दिवस झाले ना. बरं, 2 days काय झालेलं आहे, 2 days पोस्ट ऑप आहे बरं का. पोस्ट ऑपरेटेड पेशंट आहे. काय झालेलं आहे, एक एम्पुटेशन, एक एम्पुटेशन झालेलं आहे पेशंटचं. ओके, आपल्याला काय करायचं बघा, आपल्या नर्सेस प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असायला पाहिजे बघा. फर्स्ट 24 hours ऑपरेशन झाल्यावरचं म्हणतो बरं का मी, फर्स्ट 24 hours ऑफ पोस्ट ऑप, हे पण लिहितो मी. पोस्ट ऑप नंतर आपल्याला काय करायचं असते बघा, ह्याच्यामध्ये करायचं ते आपल्याला लिम्फ इज केप्ट, बघा कुठे ठेवायचं, वरती का खाली बघा, लिम्फ इज केप्ट एलिव्हेटेड, वरती ठेवायचं असते. कधी, फर्स्ट 24 hours साठी. कशासाठी, टू रिड्यूस, काय कमी करायचं आपल्याला, टू रिड्यूस एडिमा. कशासाठी, एडिमा कमी करण्यासाठी. आणि जे फ्लॅप केलेलं आहे आपण एम्पुटेशन करून त्याची ब्लिडिंग कमी होण्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट 24 hours जी लिंब आहे ज्याला आपण काय ठेवतो, एलिव्हेटेड, म्हणजे थोडी वरती ठेवतो. ओके, हे झालं फर्स्ट 24 hours साठी. आता समजा आता फर्स्ट झालं, आता आफ्टर 24 hours पोस्टऑप मध्येच हे झालं. पहिले 24 तास काय करायचं, जे लिंब आहे त्याला एलिव्हेटेड ठेवायचं. कशासाठी, रिड्यूस एडिमा आणि ब्लिडिंगसाठी. आणि नेक्स्ट 24 hours साठी आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्यू एलिव्हेशन जो होता आपण ठेवलं होतं एलिव्हेशन, त्याला काय करायचं, अवॉइड करायचं आहे. अवॉइडेड. ओके, का, इट इन्क्रीज द, बघा हे काय करते, इट इन्क्रीज द रिस्क ऑफ, काय कशाचे रिस्क वाढवतो, हे रिस्क ऑफ हिप फ्लेक्झन कॉन्ट्रॅक्चर. ही होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. ही होऊ द्यायचं नाही, काय होऊ द्यायचं नाही, हिप फ्लेक्झन कॉन्ट्रॅक्चर. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हिप फ्लेक्झन मध्ये थोडी हे होऊ शकते. काय म्हणतो आपण मराठीमध्ये, हे झालं हिप फ्लेक्झन कॉन्ट्रॅक्चर. ओके, मला लक्षात येईना, म्हणजे मराठीमध्ये एक्झॅक्ट ह्याची हे मिनिंग काय. ओके, काय हिप फ्लेक्झन कॉन्ट्रॅक्चर ही अवॉइड करण्यासाठी आपण, म्हणजे ह्याची रिस्क कमी करण्यासाठी आपण काय करतो, अवॉइड करतो. काय अवॉइड करतो, कंटिन्यू एलिव्हेशन. ओके, म्हणजे आपल्याला एलिव्हेट नाही ठेवायचं आहे. कधी, आफ्टर 24 hours, फक्त कधी ठेवायचं, फर्स्ट 24 hours साठी आपल्याला ठेवायचं आहे. ओके, एवढं आपलं लक्षात आलं. ओके, चला, तर आपण प्रायोरिटीज नाही बघितलं. एक मिनिट बघा, आपल्याला काय आता कळलं, फर्स्ट 24 hours आणि आफ्टर 24 hours. बघा आता काय झालं, ॲट 2 days आहे, दुसऱ्या दिवसाचं आहे पेशंट बरं का, पोस्ट पेशंट आहे. ओके, आता आपलं प्रायोरिटी काय असायला पाहिजे, प्रायोरिटी काय असायला पाहिजे, बघा काय असायला पाहिजे, प्रिव्हेंट कॉन्ट्रॅक्चर, हिप फ्लेक्झन कॉन्ट्रॅक्चर बरं का, ते आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. आणि प्रमोट मोबिलिटी, ही महत्वाचं आहे बघा, प्रमोट मोबिलिटी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं का, प्रमोट मोबिलिटी. आणि अजून काय, नॉट कीप लिम्ब एलिव्हेटेड, वरती नाही ठेवायचं आहे. का, कारण आता 2 दिवस झाले, फर्स्ट 24 hours साठी आपल्याला ठेवायचं होतं, हे झालं. ओके, हे आपण बघितलं. मग चेक द क्लायंट सिरम ग्लुकोज लेवल, ही इम्पॉर्टंट आहे पण सध्याला प्रायमरी नाही आहे, म्हणजे हे आपलं गेलं. असिस्ट द क्लायंट आउट ऑफ द बेड टू द चेअर, बघा ही
बघा मी एक मिनिट इथे लिहितो. काय म्हणते दुसरी ऑप्शन बघा इकडे. बघा काय म्हणते, असिस्ट द क्लायंट आउट ऑफ द बेड. पेशंटला काय म्हणते बेडवरनं चेअरमध्ये म्हणजे शिफ्ट करायचे पेशंटला. ही काय करतोय, ही एनकरेज करायला. कशासाठी, एनकरेज मोबिलिटी. एनकरेज मोबिलिटी. कशासाठी, मोबिलिटी कशासाठी, टू प्रिव्हेंट. काय प्रिव्हेंट करणार, टू प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन. बघा ही मोबिलिटी काय, बघा आपण काय केलं, पेशंटला बेडवरनं चेअरमध्ये शिफ्ट करायलो. हे काय करतोय, एनकरेज द मोबिलिटी. मोबिलिटी हे काय प्रिव्हेंट करतो, प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन ऑफ डीबीटी. ही कॉम्प्लिकेशन जे आहे त्याला प्रिव्हेंट करतो, काय, मोबिलिटी. म्हणून आफ्टर 24 आवर्स आफ्टर सर्जरी पेशंटला आपण मोबिलिटी जे मोबिलाइज करण्यासाठी आपण प्रमोट करतो बरं का, एनकरेज करतो पेशंटला. हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. आणि तिसरं काय म्हणते बघा, प्लेस द क्लायंट इन अ हाय फॉलोअर पोझिशन. बघा आता हे नॉट अ प्रायोरिटी, आता प्रायोरिटी नाही आहे. ओके, नॉट अ प्रायोरिटी हे पण गेलंय. एन्श्योर दॅट द क्लायंट रेसिड्युअल लिम्ब एलिव्हेटेड. बघा ही फक्त फर्स्ट 24 आवर्ससाठी होता. किती, फक्त पहिला 24 तासासाठी आपण जे काय म्हणतो आपण एक एम्प्युटेशन झालेले फ्लॅप आहे जे आपल्याला काय करायचंय वरती ठेवायचं आहे. कशासाठी म्हटलो मी, कशासाठी म्हटलं होतं, ब्लिडिंग आणि अजून काय, फर्स्ट 24. बघा इथे काय एलिव्हेटेड बिकॉज प्रिव्हेंट एडिमा आणि ब्लिडिंगसाठी आपण काय करतो, एलिव्हेटेड ठेवतो. मग आपले उत्तर आहे दुसरा. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, क्लायंट. ओके, क्लायंट आहे बघा, डायग्नोज झालेले हे पण ऑलरेडी. डायग्नोज्ड विथ डेलिरियम. काय डायग्नोज झालेलं आहे, डेलिरियम. बिकम्स काय होते बघा, डिसओरिएंटेड होते आणि कन्फ्युजन ॲट अ नाईट. कधी, डिसओरिएंटेड आणि कन्फ्युजन पण होतं रात्री वेळी. ओके, विच इंटरव्हेन्शन शुड द नर्स इम्प्लिमेंट इनिशियली. डेलिरियम ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे नॉर्सेटसाठी. बघा काय म्हणते, काय झालं, क्वेश्चन काय होतं, ऑलरेडी डायग्नोसिस आहे डेलिरियम पेशंट, त्याला काय होतं, डिसओरिएंटेड होते आणि कन्फ्युज होत आहे रात्री. आता इंटरव्हेन्शन काय घ्यायला पाहिजे बघा, नर्स इम्प्लिमेंट इनिशियली. पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे, इनिशियली. ही प्रायोरिटी, सगळी प्रायोरिटी बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सगळी उत्तर बरोबर असते बरं का, जे प्रायोरिटी असतो त्याच्यामध्ये सगळी बरोबर असणार आहे. पण आपल्याला पहिल्यांदा म्हणजे इनिशियली काय करायचं असं विचारताय. आता मेन्स मध्ये वगैरे असलं क्वेश्चन खूप विचारतात. ओके, चला काय म्हणते, मूव टू द क्लायंट. बघा मूव द क्लायंट कुठे, नेक्स्ट टू नर्सेस स्टेशन. आता काय होतं, पेशंटला कन्फ्युज होते आणि डिसओरिएंटेड होते. पेशंटला काय करायचं, शिफ्ट करायचं कुठे, मूव द क्लायंट नेक्स्ट टू नर्सेस स्टेशन. नर्सेस स्टेशनला हे करायचं, मूव करायचं म्हणे. आणि यूज ॲन इनडायरेक्ट लाईट सोर्सेस. बघा यूज ॲन इनडायरेक्ट लाईट सोर्सेस आणि टर्न ऑफ द टेलिव्हिजन. टीव्ही वगैरे जे असेल तर बंद करायचं. तिसरं काय म्हणते बघा, कीप द टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही चालू ठेवायचा आणि सॉफ्ट लाईट ऑन ड्युरिंग द नाईट. मग त्याचे पेशंटवरती काय ठेवायचं आहे, सॉफ्ट लाईट आपल्याला कंटिन्यू ठेवायचं असं म्हणतंय. आणि चौथा काय म्हणतंय, प्ले सॉफ्ट म्युझिक ड्युरिंग द नाईट. म्हणजे थोडी सावकाशमध्ये आपल्याला काय म्युझिक वाजवायचं आहे. अँड मेंटेन अ वेल लिट रूम. म्हणजे आपल्याला काय मेंटेन करायचं आहे, वेल लिट रूम. म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे काय, म्युझिक लावून. ओके, बघा डेलिरियम ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण थोडक्यात शॉर्टमध्ये बघूया कारण उद्या पण येऊ शकते एक्झामला. बघा काय, डिलिरियम आणि डेमेन्शिया दोन आहे बरं का, कन्फ्युज व्हायचं नाही. डेलिरियम हे काय, हे रिव्हर्सेबल आहे, हे पण लक्षात ठेवा. हे काय, रिव्हर्सेबल आहे, हे रिव्हर्सेबल आहे. हे काय, इट इज अ ऑर्गेनिक, इट इज ऑर्गेनिक सायकोसिस. कसला आहे, ऑर्गेनिक सायकोसिस आहे. कॅरेक्टराइज्ड बाय इम्पेअरमेंट. कुठला प्रॉब्लेम आहे, इम्पेअरमेंट इन कॉन्शियसनेस. कुठे कुठे, कॉन्शियसनेस. अजून काय म्हणू शकतो, आणि अटेन्शन. ही त्याच्यामधलं इम्पेअरमेंट आहे. ओके, त्याला आपण कशाचं डिसऑर्डर आहे हे खूप वेळ विचारलेलं बरं का. हे कसं आहे, डिसऑर्डर ऑफ. कशाचं डिसऑर्डर आहे, ही कॉन्शियसचे डिसऑर्डर आहे. हे खूप वेळ विचारलं बरं का, सिंगल लाईनर मध्ये. हे झालं. त्याला अजून 2-3 नाव आहे बरं का, ऑल्सो नोन ॲज ॲक्यूट ब्रेन सिंड्रम. ॲक्यूट ब्रेन सिंड्रम काय म्हणतो आपण, ॲक्यूट ब्रेन सिंड्रम. त्याच्यासोबत काय म्हणतो, ॲक्यूट कन्फ्युजन. ॲक्यूट कन्फ्युजन स्टेट. ॲक्यूट म्हणजे सडनली येणार आहे, म्हणजे थोड्या वेळात. ॲक्यूट कन्फ्युजन स्टेट.
ओके, आणि टॉक्सिक सायकोसिस आणि आयसीयू सायकोसिस पण म्हणतात आपण. ओके, एवढी नाव आहे डेलिरियमची. एकदम लक्षात ठेवायचा पॉईंट कुठला आहे याच्यामध्ये, डिसऑर्डर ऑफ कॉन्शियस. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चल एवढं आपण बघितलं की हे बघा डेलिरियम काय ही मोस्ट कॉमन आहे बरं का, मोस्ट कॉमन सायकॅट्रिक इलनेस. बघा कशाची सायकॅट्रिक इलनेस आहे मोस्ट कॉमन. कुठे बघा डेव्हलप इन, कुठे डेव्हलप होणार आहे, मेडिकल सर्जिकल युनिटमध्ये. MSU लिहू आपण, म्हणजे मेडिकल सर्जिकल युनिट, म्हणजे जे मेडिकल सर्जरी युनिट असतो त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली सायकॅट्रिक डेव्हलप म्हणजे इलनेस डेव्हलप होणार आहे. कुठली, डेलिरियम. लक्षात ठेवा, म्हणजे मॅक्झिमम पेशंट कुठे भेटणार आहे आपल्याला, मेडिकल सर्जिकल युनिटमध्ये आपल्याला पेशंट भेटणार आहे. याचं इटिओलॉजी काय असू शकते बाबा, इटिओलॉजी काय असू शकतं, ही डिसऑर्डर ऑफ लास्ट फ्रॉम विदिन अ मंथ म्हणा, एका महिन्यापासून पेशंट तिथंच पडलं तर, म्हणजे हॉस्पिटलमध्ये असलं तर किती, 15 ते 25% बरं का पेशंट इन जनरल हॉस्पिटल. जनरल हॉस्पिटलमध्ये जेवढा पेशंट असतो त्याच्यामधलं 15 ते 25% पेशंटला काय झालेलं असते, म्हणजे डेव्हलप व्हायची चान्सेस असते, हॉस्पिटल डेव्हलप डेलिरियम व्हायची चान्सेस आहे. डेलिरियम ॲट वन टाइम बरं का, ही महत्वाचं आहे. हे झालं इटिओलॉजी. ओके, कॉजेस वगैरे बघायचं का आपल्याला, मला वाटते कॉजेस वगैरे इम्पॉर्टंट आहे बरं का. कॉजेस पण बघूया आपण. कॉजेसमध्ये काय काय असू शकतो, मेटाबॉलिक कॉजेस, त्याच्यासोबत अजून कुठला, ब्रेन रिलेटेड कॉजेस. ओके, बघा मेटाबॉलिकमध्ये कुठले कुठले असू शकतो, हायपोग्लायसेमिया, ही सगळी कॉजेस आहे बरं का, ही इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्हाला लिहून देतो मी. ओके, हायपोग्लायसेमिया, हायपरपॅरेक्झिया, ताप येणे, हायपोक्सिया आणि फ्लूइड इलेक्ट्रोल इम्बॅलन्स बरं का, इम्बॅलन्स हे झालं. आणि ब्रेनचं कुठलं असू शकतो, एकदम फेवरेट आहे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट ही, आणि ब्रेन ट्यूमर म्हणा, मेनिंजायटिस आणि अजून काय म्हणू शकतो, एन्सेफलायटिस. हे सगळं काय हे कॉजेस आहे. त्याच्यासोबत अजून कुठलं असू शकतो, सेप्टिसेमिया ऑझरमधला आहे बरं का हे, आणि DM म्हणा, आणि न्यूमोनिया म्हणा, हे सगळं काय ही कॉजेस आहेत. एकदम ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय, क्लिनिकल फीचर्स, आपल्याला पेशंटमध्ये काय काय दिसून येते, ही खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. बघा कुठली आहे, क्लाउडेड कॉन्शियसनेस, क्लाउडेड कॉन्शियसनेस. बघा आता पेशंट ॲडमिट झालेला आहे, आता समजा RTA झाले किंवा काहीतरी झाले, पेशंट ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, त्याला काय झालेलं आहे, डेलिरियम चाललेलं आहे. मग आपल्याला कसं फाइंडिंग भेटणार पेशंटला, पेशंट बेशुद्ध असणार, ज्यावेळी उठणार पेशंट डोळा उघडणार, तुम्ही विचारणार त्याला तुझं नाव काय, असंच बघत राहणार. त्यांचे आई वडील इथे समोरच थांबलेले, त्यांना पण बघतील हे कोण आहे, आणि म्हणते म्हणजे ज्यावेळी तुम्ही म्हणाल यांनी तुमचं आई आहे, यांनी म्हणजे आई वडील आहे असं बघतील. ठीक आहे म्हणते, परत झोपते, परत उठते आणि परत विचारते, हां आई बरं आहे का, पप्पा बरं आहे का, परत झोपतो, परत उठतो, परत म्हणतो तुम्ही कोण आहे, इथं कशाला आणलो मला, असे. म्हणजे क्लाउडेड कॉन्शियस, जे आपलं बादल येते बघा, येते आणि परत जाते, येते परत जाते असे. याचे काय, याची कॉन्शियस कसं होणार आहे, क्लाउडेड कॉन्शियसनेस, म्हणजे कधी येणार कधी जाणार असे होणार आहे. हे काय, क्लाउडेड कॉन्शियस. ही याचे स्पेसिफिक आहे बरं का, हे कशामध्ये पण नाही, फक्त डेलिरियममध्ये असतो. हे झालं. आणि व्हिज्युअल हॅल्युसिनेशन म्हणजे काय, काहीच नसणार तरी पण त्याला काय वाटणार, कोणीतरी आले, कुठेतरी काहीतरी चाललंय, माझ्यासमोर कोणीतरी भांडतंय, पण नसणार आहे ते रिअलमध्ये, असे पण होणार. आणि लॅक ऑफ अटेन्शन, तुम्ही काही पण सांगत राहा, त्यांनी लक्ष देणार नाही तुमच्याकडे. हे काय, लॅक ऑफ अटेन्शन. हे झालं. आणि अजून काय म्हणू शकतो, डाययुरनल व्हेरिएशन म्हणजे काय, अजून एक वर्ड आहे ह्याला, सनडाउनिंग. काय, सनडाउनिंग, ज्यावेळी जे सिम्पटम्स आहेत सिव्हिरिटी, ते कधी होणार, मॅक्झिमम इव्हनिंगला होणार. काय म्हणू शकतो आपण, सिव्हिरिटी
सिव्हिरिटी ऑफ सिम्पटम्स ही काय होणार आहे, इन्क्रीज होणार आफ्टर इव्हनिंग नंतर ही वाढणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, युरिनल व्हेरिएशन. सनडाउनिंग पण म्हणतो. हे पण विचारलेलं क्वेश्चन आहे. आणि हे क्लाउडेड कॉन्शियस हे दोन्ही खूप वेळा विचारलेलं आहे. आणि डिस्टर्ब्ड होणार, डिस्टर्ब्ड इन द स्लीप, याला झोपच नाही लागणार. हे झालं आपली थोडक्यात. ओके, ही इम्पॉर्टंट आहे बरं का. एवढे झालं, मला वाटतं एवढे बस. ओके, चला आता आपण क्वेश्चनकडे बघूया. एक सगळी इम्पॉर्टंट आहे बरं का. काय म्हटलं म्हणते यांनी, डेलिव्हरी पेशंट आहे, कन्फ्यूज होते आणि ॲट नाईटमध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक मेन मुद्दा आहे, खूप वेळा विचारलेला आहे. इफ पेशंट बघा, इफ पेशंट डेव्हलप काय डेलिव्हरीमध्ये कन्फ्युजन म्हणा, काय इफ पेशंट डेव्हलप डिसओरिएंटेशन किंवा कन्फ्युजन इन द वॉर्डमध्ये होतो. इन द वॉर्ड आपल्याला काय करायचं आहे, देन काय म्हणू शकतो आपण, रोल ऑफ नर्स काय आहे. ही खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. नॉर्सेट मधलं खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. प्रत्येक वेळी गुमून म्हणजे आपल्याला राऊंड मारून येऊन असले कॉन्सेप्ट विचारतात. बघा आपल्याला काय करायचं, पहिला प्रायोरिटी आहे आपलं स्विच ऑफ लाईट. काय करायचं, लाईट सगळं बंद करायचं. ओके, लाईट फॉर होल नाईट बरं का. रात्रभर आपल्याला लाईट बंद ठेवायचा. आणि त्याच्यासोबत काय करायचंय, कंटिन्यू मॉनिटरिंग. काय करायचंय, कंटिन्यू मॉनिटरिंग करायचं आहे पेशंटचं. मॉनिटरिंग द पेशंट ही असणार आहे फर्स्ट प्रायोरिटी. खूप इम्पॉर्टंट आहे, ही लक्षात घ्या. काय पेशंट आहे डेलिव्हरीचं, त्याला काय डेव्हलप होत आहे, डिसओरिएंटेशन आणि कन्फ्युजन म्हणजे डेव्हलप होत आहे इन द वॉर्ड. देन पेशंटला काय करायचं आपण, रोल ऑफ नर्स काय, फर्स्ट स्विच ऑफ द लाईट. रात्रभर आपण लाईट बंद ठेवायचा आणि कंटिन्यू मॉनिटरिंग करायचं आहे पेशंटसाठी. ओके, हे झालं फर्स्ट. मग आपल्याला बेस कळला. आता काय करायचं, आपल्याला सगळी लाईट वगैरे बंद करून पेशंटला ऑब्झर्व करायचं. बघा कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, मूव्ह द क्लायंट नेक्स्ट नर्स स्टेशन. हे चुकीचं आहे. दुसऱ्या स्टेशनला काय आपण आहेत ना, यूज एन इनडायरेक्ट लाईट सोर्स. बघा काय म्हणते यांनी, यूज एन इनडायरेक्ट लाईट सोर्स अँड टर्न ऑफ द टेलिव्हिजन. बघा ही बरोबर असणार आहे, थोडी होल्डमध्ये ठेवा बरं का. नेक्स्ट बघा, कीप द टेलिव्हिजन. बघा चालू ठेवता म्हटलं, हेच नाही. आणि सॉफ्ट लाईट, बघा लाईट पण नाही ठेवायचे. प्ले सॉफ्ट म्युझिक ड्युरिंग द नाईट, नाही सगळे बंद करायचं आहे. मेंटेन अ वेल लिट रूम. बघा दुसरी ऑप्शन बरोबर असणार आहे. काय म्हटलं यांनी, यूज अन इनडायरेक्ट लाईट सोर्स म्हटलं आणि टर्न ऑफ द टेलिव्हिजन. म्हणजे आपल्याला काय करायचं, स्विच ऑफ द लाईट आणि होल नाईट आणि कंटिन्यू मॉनिटरिंग करायचं आहे. मग आपली उत्तर रिलेटेड आहे ही सेकंड ऑप्शन सोबत. ओके, उत्तर कुठली बरोबर असणार आहे, दुसरा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, अ क्लायंट. ओके, अ क्लायंट एक्सपिरियन्सिंग. बघा काय झालेलं, डिस्टर्ब्ड थॉट प्रोसेस. डिस्टर्ब झालेलं आहे, काय थॉट प्रोसेस डिस्टर्ब झालेलं आहे. बिलीव्ह दॅट हिज फूड इज बिईंग पॉइझनड. अरे बापरे, त्याला काय वाटतंय, एक्सपिरियन्सिंग पेशंटला काय थॉट प्रोसेस काय झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे. काय वाटतंय त्याला, बिलीव्ह झाले ते फूडमध्ये काहीतरी पॉइझन विष दिलेला देत आहे. ओके, विच कम्युनिकेशन टेक्निक शुड द नर्स यूज टू एनकरेज द क्लायंट टू इट. मग आपल्याला पेशंटला वाटते की ह्यांनी जेवणामध्ये विष देतील मला खायला. पण आता काय करायचं, आपल्याला कुठली टेक्निक आहे कम्युनिकेशनची, जे आपल्याला काय करायचं, एनकरेज द क्लायंट टू इट. पेशंटला ही खाण्यासाठी आपण प्रमोट करायचं आहे. बघा पहिले क्वेश्चन काय म्हणते, ऑप्शन युजिंग ओपन एंडेड क्वेश्चन अँड सायलेन्स. त्याला काय करायचं, ओपन एंडेड क्वेश्चन विचारायचं आणि शांत थांबायचं. आणि दुसरं काय म्हणते, शेअरिंग पर्सनल प्रेफरन्स रिगार्डिंग द फूड चॉईसेस. त्याला काय सांगायचं, स्वतःचा पर्सनल प्रेफरन्स सांगायचं. बाबा उपीट मस्त असते, त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं असते, म्हणजे एकदम भारी असते असं म्हणायचं. किंवा शिरा आहे, त्याच्यामध्ये मणुकी वगैरे टाकलेलं आहे, मस्त आहे शिरा. म्हणजे ही पर्सनल ओपिनियन द्यायचं आहे का त्यांच्यामध्ये, नाही. हे काय झालं की नर्सेस ओपिनियन द्यायचं नाही. म्हणजे काय होणार, नॉट बिल्ड ट्रस्ट. आपली प्रेफरन्स त्यांना सांगितलं तर ही ट्रस्ट डेव्हलप होणार नाही आपल्यावरती, ही चुकणार आहे. मग तिसरा काय म्हणते बघा, डॉक्युमेंटिंग रिझन्स. बघा काय, डॉक्युमेंटिंग रिझन्स वाय क्लायंट डज नॉट वॉन्ट टू इट. डॉक्युमेंट करायचं म्हणे. बघा डॉक्युमेंट करायचं पण इम्पॉर्टंट आहे, पण आपल्याला काय करायचं, एनकरेज करायचं पेशंटला. मग नेक्स्ट बघा काय म्हणते, ऑफरिंग बघा काय म्हणते, ओपिनियन्स
अबाउट द नेसेसिटी ऑफ ॲडिक्वेट न्यूट्रिशन. मग त्यांना काय सांगायचं आहे, यू नीड टू म्हणजे तू खायचं आहे कारण तुला न्यूट्रिशन पाहिजे म्हणजे ह्याच्यासाठी बॉडीला असं म्हणायचं आहे. हे काय झालं, हे ॲडवाइस झालं, तू खा बाबा तुला न्यूट्रिशन भेटतील, हेच आहे एक ॲडवाइस झाला. मग आपल्याला काय करायचं आहे, एनकरेज करायचं आहे पेशंटला. ओके बघा आपण थोडक्यात कुठली आहे, डिस्टर्ब थॉट प्रोसेस, हे डिल्युजन ऑफ पर्सिक्युशन आहे. आपण थोडक्यात बघूया काय आहे, डिल्युजन ऑफ पर्सिक्युशन. त्याच्यामध्ये काय झालेलं माहिती असते का, त्याच्यामध्ये द पेशंट, बघा पेशंट काय झालेलं असते, द पेशंट हॅव एप बी म्हणजे काय, फॉल्स म्हणजे चुकीचं, आणि फिक्स्ड न बदलणारे काय बिलीफ. आता त्यांनी समजलंय, काय समजलंय, जेवणामध्ये विष देत आहे, आता फिक्स झालेलं आहे, त्यांनी काय पण सांगू द्या त्यांनी चेंज करणार नाही, असला फॉल्स फिक्स्ड बिलीफ आहे. ओके म्हणजे त्यांना काय वाटतं माहिती आहे का, दॅट हीज किंवा हर जे पेशंट आहे त्यांना काय वाटणार आहे, फॅमिली मेंबर किंवा अदर्स कोणी पण तू काय करणार, हार्म हिम किंवा म्हणा कशासाठी, वॉन्ट टू किल. त्यांना काय वाटते, आमच्या फॅमिलीमधलं किंवा दुसरे कोणी पण असो मला जेवणामध्ये विष घालून मारवायला प्रयत्न करतंय म्हणून मी ही खात नाही असं म्हणायचं असतं पेशंटला. म्हणजे त्यांचं फिक्स झालेलं असते, काय फॉल्स फिक्स्ड बिलीफ असते त्यांच्यामध्ये, रिअलमध्ये तर नसते पण त्यांच्या डोक्यात असं असणार आहे. ओके हे काय, हे मोस्ट कॉमन टाईप आहे बरं का, मोस्ट कॉमन टाईप ऑफ डिल्युजन मधलं मोस्ट कॉमन टाईप आहे. ओके ही कुठे कुठे दिसणार आहे आपल्याला, कॉमनली सीन इन कॉमनली सीन इन कुठे कुठे दिसणार आहे, पॅरानॉइड शिझोफ्रेनियामध्ये, पॅरानॉइड शिझोफ्रेनियामध्ये आणि मेनियामध्ये बरं का. याच्यामध्ये पण विचारलं तर फर्स्ट प्रायोरिटी आहे पॅरानॉइड शिझोफ्रेनिया आणि दुसरा आहे मेनिया, हे पण लक्षात ठेवा, विचारतात म्हणजे एकदा विचारलेलं आहे. ओके हे झालं. मग आपलं नर्सिंग इंटरव्हेन्शन काय असायला पाहिजे. ओके प्रायोरिटीज खूप आहे, सायकेट्रिकमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन प्रायोरिटीवरच येते, प्रायोरिटी नर्सिंग इंटरव्हेन्शन. ओके आपल्याला काय करायचं आहे, पेशंटला एनकरेज करायचं आहे, एनकरेज टू इट किंवा इटिंग. ओके इटिंग विल मेंटेनिंग ट्रस्ट, एनकरेज करायचं आहे आणि मेंटेनिंग करायचं आहे. काय मेंटेन करायचं आहे, ट्रस्ट. मग ट्रस्ट आणि सेफ्टी. बघा आता पेशंट त्याला वाटते की फूडमध्ये विष दिलेलं आहे, मग ज्यावेळी तुमच्या म्हणजे पेशंटला तुमच्यावरती ट्रस्ट येईल, म्हणजे ट्रस्ट ज्यावेळी येतील ज्यावेळी त्यांनी खाणार आहे, मग तसं मेंटेन आपल्याला करायचं आहे आणि एनकरेज करायचं आहे. मग कुठली उत्तर आपलं बरोबर आहे बघा, हे काय, युजिंग ओपन एंडेड क्वेश्चन. बघा ओपन एंडेड क्वेश्चन कसे असू शकतं, कॅन यू टेल मी मोर अबाउट कन्सर्न विथ द फूड. म्हणजे काय, त्याला विचारायचं आहे काय वाटते बाबा तुला, असं विचारल्यावर त्यांनी ओपन एंडेड म्हणजे जी आपली एंड व्हायला पाहिजे पण त्यांचे उत्तर वाढवायला पाहिजे, त्यांनी स्वतः एक्सप्रेस व्हायला पाहिजे. काय म्हणू शकतो आपण, अलाउ टू पेशंट एक्सप्रेस हियर्स इन देअर ओन वर्ड्स. आपल्याला काय एक्सप्रेस होण्यासाठी त्यांना टाइम सायलेंट बघा इथे काय म्हटलंय, सायलेन्स पण म्हटलेलं आहे. ओके हियर्स देअर ओन वर्ड्स. ओके याचा असणार आहे आपली बरोबर उत्तर. फक्त आपल्याला याच्यामध्ये डिल्युजनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, ओपन एंडेड क्वेश्चन ते पेशंटला विचारायचं आहे आणि आपण शांत बसायचं, ज्यावेळी पेशंटला त्याच्या मनातलं जे आहे जे बिलीफ आहे त्याला एक्सप्रेस करतील पेशंट. ओके त्याला आपण थांबायचं म्हणजे बघायचं आहे. ओके बघा कुठली युजिंग ओपन एंडेड क्वेश्चन हे असणार आहे आपले उत्तर. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द नर्स इज प्रोव्हाइडिंग डायटरी इन्स्ट्रक्शन. काय इन्स्ट्रक्शन करताय, डायटरी म्हणजे डाएट बद्दल सांगताय. तो क्लायंट हु हॅज बीन प्रिस्क्राइब्ड कुठली ड्रग्स प्रिस्क्राइब केलेलं आहे,
सायक्लोस्पोरिन. बघा कुठली ड्रग दिलेलं आहे, सायक्लोस्पोरिन ड्रग पेशंटला दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं, डायटरी इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे बरं का. विच फूड आयटम शुड बी नर्स इन्स्ट्रक्ट द क्लायंट टू एक्सक्लूड फ्रॉम दिस डाएट. बघा ह्याच्यामधलं आपल्याला जे दिलेलं आहे ह्याच्यामधलं कुठलीच सोडायचं आहे. ओके, ऑप्शनमध्ये काय काय दिले बघा, रेड मीट्स, ऑरेंज ज्यूस आणि हे काय ग्रेप फ्रूट ज्यूस आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. ही एवढी 4 ऑप्शनमध्ये दिलेले आहे, म्हणजे डायटरी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. पण ह्याच्यामधलं काय इन्स्ट्रक्ट करायचं आहे, क्लायंट टू एक्सक्लूड म्हणजे जे आपल्या डाएटमधनं सोडायचं आहे असं विचारत आहे, म्हणजे कुठली सोडायचं आहे. ओके, बघा सायक्लोस्पोरिनची मस्त आहे बघा, ही सायक्लोस्पोरिन पण विचारतात बरं का, सायक्लोस्पोरिन ड्रग. ओके, बघा ही आपण कशासाठी देतो, ही इम्युनोसप्रेसंट ड्रग आहे. इम्युनोसप्रेसंट ड्रग आहे. हे काय करतो बाबा, कशासाठी यूज करतो आपण, यूज फॉर प्रिव्हेंशन ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट. ओके, ऑर्गन ट्रान्सप्लांट रिजेक्शन. ज्यावेळी ऑर्गन ट्रान्सप्लांट करतोय, ज्यावेळी रिजेक्शन व्हायचे खूप चान्सेस असतो, ज्यावेळी सायक्लोस्पोरिन ही मेडिसिन देतो. कशासाठी, ही इम्युनोसप्रेसंट आहे, जे रिजेक्शन आहे जे वाचवण्यासाठी म्हणजे प्रिव्हेंशन करण्यासाठी आपण ही मेडिसिन यूज करतो. ओके, हे काय ऑटो इम्युन डिसऑर्डर मध्ये. ओके, ऑटो इम्युन डिसऑर्डर मध्ये ही आपण मेडिसिन यूज करणार आहे. याचं मेकॅनिझम काय असणार आहे बाबा, हे काय करतं, सप्रेस करतो. कशाला सप्रेस करतो, सप्रेस टी लिम्फोसाइटला. ओके, टी लिम्फोसाइटला सप्रेस करतो. मग काय होणार आहे, ही याची ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, टू प्रिव्हेंट करणार आहे, इम्युन अटॅक ही प्रिव्हेंट करणार आहे. आला लक्षात. बघा हे काय, सायक्लोस्पोरिन ही इम्युनोसप्रेशन ड्रग आहे. आपण कधी यूज करतो, ऑर्गन ट्रान्सप्लांट रिजेक्शन ही प्रिव्हेंशन करण्यासाठी ही ड्रग आपण यूज करतो. आणि अजून ऑटो इम्युन डिसऑर्डर मध्ये पण हीची यूज करतो. आणि ह्याची मेकॅनिझम काय आहे, हे सप्रेस करणार आहे. काय सप्रेस करणार आहे, टी लिम्फोसाइट्स. कशामुळे, टी लिम्फोसाइट ऍक्टिव्हिटी टू प्रिव्हेंट इम्युन अटॅक ही थांबणार आहे. मग ही रिजेक्शन होणारच नाहीये. ओके, ही झालं याची यूजेस. बघा आता काय म्हटलं होते क्वेश्चन मध्ये, आणि डायटरी इन्स्ट्रक्शन मध्ये म्हटले होते. बघा डायटरी इन्स्ट्रक्शन मध्ये याची खूप एक हे आहे, ड्रग म्हणतो बघा, ही ड्रगची एक मेथड आहे. मग एक्झाम्पल आपलं टॅट्रासायक्लिन वगैरे आहे बघा, त्याच्यामध्ये आपण जसे मिल्क देत नाही, त्याच्यामध्ये सायक्लोस्पोरिन मध्ये आपल्याला काय नाही द्यायचं आहे, ग्रेप फ्रूट ड्रग नाही द्यायचं आहे, ग्रेप फ्रूट ज्यूस. याची इंट्रक्शन कसं असणार आहे बघा, फक्त समजून घ्या, रॅशनल कसं असते तुमच्या लक्षात राहणार आहे. ओके, बघा हे काय असणार आहे, ग्रेप फ्रूट. त्याच्यामध्ये एक कंटेंट असतो, ग्रेप फ्रूट मध्ये एक कंटेंट असतो. काय कंटेंट असतो, कंपाऊंड दॅट इनहिबिट. काय इनहिबिट करणार आहे बघा, इनहिबिट कुठले, सायटोक्रोम म्हणजे काय, C4P3A4. ही सायटोक्रोम एन्झाइम आहे बरं का, ही एन्झाइमचं नाव आहे असं. ओके, केमिकली एन्झाइम आहे. कुठे इनहिबिट करणार आहे, स्मॉल इंटेस्टाइन आणि लिव्हरमध्ये. बघा ही ग्रेप फ्रूट, बघा काय म्हणतो मी, हे ग्रेप फ्रूट्स आहेत. ग्रेप म्हणजे काय, आपली द्राक्षा. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, कंपाऊंड असणार आहे. कुठली कंपाऊंड आहे ते, सायटोक्रोम. ही इनहिबिट करतो बरं का, इनहिबिट करतो एन्झाइम इन द स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आणि लिव्हर मध्ये बरं का, हे एक लक्षात ठेवा. आणि ह्याच्या सोबत जे सायक्लोस्पोरिन आहे, ओके, सायक्लोस्पोरिन ही काय आहे, इज मेटाबोलाइज्ड बाय मेटाबोलाइज. बघा जे एन्झाइमला इनहिबिट करत होता, ग्रेप्स म्हणजे द्राक्षा, हेच काय करणार आहे, सायक्लोस्पोरिनला मेटाबोलाइज करणार आहे. C4P3A4 ही मेटाबोलाइज करणार होते, पण आता काय झालंय, इनहिबिट झालेलं आहे. मग सायक्लोस्पोरिनचं लेवल वाढणार. सायक्लोस्पोरिन काय म्हणू शकतो आपण, आता काय म्हणतो, सायक्लोस्पोरिन इज मेटाबोलाइट. आता काय झालंय, आपण द्राक्ष खाल्ल्यावर, ओके, ही काय होणार आहे, इनहिबिटेड होणार आहे. ओके,
ही इनहिबिटेड जाणार आहे. मग ही आपली सायक्लोस्पोरिन मेटाबोलाइज होणार का? नाही. ओके, मग त्यावेळी काय होणार आहे? सायक्लोस्पोरिन इज नॉट, एक मिनिट, सायक्लोस्पोरिन इज नॉट ब्रोकन डाऊन. का? मेटाबोलाइज करणार आहे ते सायटोक्रोमच नाही आहे ना तिथे. नॉट ब्रोकन डाऊन प्रॉपरली, ही मेटाबोलाइज नाही होणार. मग काय होणार ह्याच्यामध्ये? ब्लड लेवल ऑफ सायक्लोस्पोरिन काय होणार? राईज होणार. ओके, जे राईज होल्यावर काय होणार? दिस इन्क्रीज. ओके, इन्क्रीज झाल्यावर काय होणार आहे? इन्क्रीज द रिस्क ऑफ, कशाची रिस्क वाढणार आहे? नेफ्रोटॉक्झिसिटी म्हणा, हेपॅटोटॉक्झिसिटी आणि याच्यासोबत हायपरटेन्शन म्हणा आणि न्यूरोटॉक्झिसिटी म्हणा. न्यूरोटॉक्झिसिटी ही वाढणार आहे. ओके, बघा, इवन बघा, नोट करून लिहा. इवन स्मॉल अमाउंट ऑफ द्राक्षा, काय म्हणू शकतो आपण? स्मॉल अमाउंट ऑफ ग्रेप फ्रूट. ओके, ही काय करणार आहे? कॅन सिग्निफिकंटली इन्क्रीज द सायक्लोस्पोरिन लेवल. लक्षात आले का मी काय म्हटलो? बघा, पहिल्यापासून मी सांगतो. बघा, हे काय कुठे आपण काय बघत होतो? सायक्लोस्पोरिन ड्रग बघत आहे. ही इम्युन सप्रेसंट ड्रग आहे. आपण कशासाठी यूज करतो? हे यूज ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट रिजेक्शन, म्हणजे आपली ऑर्गन ट्रान्सप्लांट रिजेक्शन आहे याची प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण हे ड्रग यूज करतो. ही आपण अजून ऑटो इम्युन डिसऑर्डर मध्ये पण यूज करतो. ह्याची मेन मेकॅनिझम काय आहे? की टी लिम्फोसाइट जे ऍक्टिव्हिटी आहे त्याला काय करतो? प्रिव्हेंट करतो. का? ही इम्युन अटॅक करता येत नाहीये म्हणून ही प्रिव्हेंट करतो. ओके, म्हणजे जे इम्युन अटॅक करणार आहे त्याला काय प्रिव्हेंट करतो, म्हणून हे झालं. काय झालं? मेकॅनिझम सप्रेस. ओके, टी लिम्फोसाइट ऍक्टिव्हिटी टू प्रिव्हेंट इम्युन अटॅक. ओके, एवढं झालं. याच्यासोबत कुठली द्राक्षा, ग्रेप फ्रूट ज्यूस आहे, याची इंट्रॅक्शन कसं असणार आहे? बघा, ग्रेप फ्रूट आहे ज्याच्यामध्ये एक कंपाऊंड असणार आहे. कुठली नाव आहे त्याचं? सायटोक्रोम. ही काय करतो? इनहिबिट करतो. कशाला? C4P3A4 ए एन्झाईमचं नाव आहे. ह्याला काय करतो? इनहिबिट करतो. कुठे? स्मॉल इंटेस्टाइन आणि लिव्हर मध्ये. बघा, ज्यावेळी सायक्लोस्पोरिन इज बघा, सायक्लोस्पोरिन जे आहे मेडिसिन, जे मेटाबोलाइज कशाने होणार आहे? ही सायटोक्रोम एन्झाईममुळे ही मेटाबोलाइज होणार आहे. पण ग्रेप फ्रूट हे काय करणार? त्याला इनहिबिट करणार आहे. काय करणार आहे? इनहिबिट करणार आहे. म्हणून काय जात होते पुढे? सायक्लोस्पोरिन इज नॉट ब्रोकन डाऊन, ही मेटाबोलाइज होणार नाही. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? नॉट ब्रोकन डाऊन प्रॉपरली. ज्यावेळी काय होणार? मग ब्रेकडाऊन नाही झालं तर सायक्लोस्पोरिन ब्लड मध्ये वाढणार. जे वाढलं तर रिस्क काय काय असणार आहे? नेफ्रोटॉक्झिसिटी असणार आहे आणि हेपॅटोटॉक्झिसिटी असणार आहे, हायपरटेन्शन असणार आहे आणि न्यूरोटॉक्झिसिटी असणार आहे. नोट करून लिहिलेलं आहे. इवन स्मॉल अमाऊंट ऑफ द्राक्षा पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी खाल्लं तर ह्याची सायक्लोस्पोरिनची लेवल वाढणार आहे. एवढी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? ही कुठे? आपल्या ऑप्शन तिसरा ग्रेप फ्रूट्स हे काय? कम्प्लिटली कॉन्ट्रा इंडिकेशन करायचं आहे. काय? कम्प्लिटली कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे द्यायचंच नाहीये बरं का. ओके, हे काय? रेड मिट्स. ओके, हे पण नॉट इंडायरेक्टली. ऑरेंज ज्यूस हे पण हे सेफ आहे बरं का. ऑरेंज ज्यूस वगैरे देऊ शकता आपण. हे काय? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. बघा, हे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपण कधी देत नाहीये? वारप्रिन मध्ये. हे पण लक्षात ठेवा. वारप्रिन विथ विटॅमिन के. ओके, विटॅमिन के फूड्स म्हणजे काय झालं? हेच ग्रीन लिफी. ओके, हे काय करतो? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स इफेक्ट कमी करतो. कशाची? विटॅमिन के ची. हे पण लक्षात ठेवा. अजून एक काय म्हटलं होतं मी स्टार्टिंगला? टेट्रासायक्लिन. हे पण लक्षात ठेवा. टेट्रासायक्लिन मध्ये आपण मिल्क देत नाही. दिलं तर काय होणार आहे? डिक्रीज द ऑब्झॉर्प्शन कमी होणार आहे. हे पण लक्षात ठेवा. हे पण महत्वाचं आहे. मग आपले उत्तर आहे तिसरी बरोबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. मॅटर्निटी नर्स. ओके, नर्स आहे मॅटर्निटी नर्स. ओके, मस्ट बी अवेअर दॅट म्हणजे अवेअर आहे स्क्रीनिंग ऑफ DM इन प्रेग्नन्सी. ओके,
काय विचारते म्हणते ह्यांनी GDM गेस्टेशनल डायबेटिक मेलिटसचे म्हणते इन प्रेग्नेन्सी इज डन यार. ही GDM ची जे आपण स्क्रीनिंग करतो गेस्टेशनल डायबेटिक मेलिटसची जे आपल्याला नॉर्मली कधी करायचं असतं असं विचारते. 6 to 17 वीक, 18 to 23 वीक, 24 to 28 वीक आणि चौथा आहे 29 to 38 वीक. बघा ही GDM पण खूप महत्वाचं बरं का. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चनच घेतलेले आहे मी म्हणून थोड्यात तुम्हाला सांगतो बरं का. आपण जसं आपली सिरीज पुढे जाणार आहे आपण प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये बघत जाणार आहोत. ओके, क्वेश्चन कमी जाऊ द्या पण तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होत जाऊ द्या. ओके, हीच आपली इच्छा आहे. ओके, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होतील कुठला पण क्वेश्चन असो तुम्ही इझिली त्याला सॉल्व्ह करू शकतो. ओके, GDM म्हणजे काय? गेस्टेशनल, काय म्हटलं होतं मी? गेस्टेशनल डायबिटीज मेलिटस. ओके, हे काय असणार याच्यामध्ये? डायबिटिक DM लक्षात आल्यावर काय भेटणार आहे आपल्याला? कंडिशन कसा भेटणार आहे? कंडिशन ऑफ हायपरग्लायसेमिया म्हणजे ब्लड जे शुगर लेवल आहे ब्लडमध्ये शुगर लेवल जे काय भेटणार आहे? जास्त भेटणार आहे. ओके, हायपरग्लायसेमिया हे आहे. ओके, बघा आपल्या DM मध्ये ओके डायबिटीज मेलिटस मध्ये दोन प्रकार आहे. कुठली? टाईप 1 टाईप 2. याच्यामधलं ही संबंधच नाही आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. हे काय? GDM इज काय म्हणू शकतो? नाहीदर टाईप 1 और टाईप 2. टाईप 1 और टाईप 2 काय घेणं देणं नाही आहे, हे नाहीदर म्हटलं बरं का. ही वेगळीच आहे. ओके, गेस्टेशनल मधला. बघा ह्याच्यामध्ये ब्लड शुगर रेंज किती असते? ब्लड शुगर रेंज किती असणार आहे इन GDM बरं का. GDM हे पण मेन्शन करूया आपण. GDM मध्ये किती असणार आहे? 95 to 140 एवढी असणार आहे. ओके, हे झालं आपलं ब्लड शुगर रेंज नॉर्मल मध्ये बरं का. आणि हे झालं हे नॉर्मल रेंज बरं का. हे झालं नॉर्मल. आता समजा एक पेशंटला काय झालेलं? ओव्हर डायबिटीज. ओके, ओव्हर डायबिटीज झालं तर त्याची रेंज काय असणार आहे? ओके, ज्यावेळी असणार आहे 126 to 200 mg/dl एवढी असणार आहे. किती? 126 ते 200 एवढी असणार आहे. हे पण लक्षात ठेवा. हे सगळे इम्पॉर्टंट आहे बरं का. ओके, एवढं आपण बघितलं. ओके, चला अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामधलं GDM मधलं एवढंच बघूया आपण. खूप डिटेलमध्ये गेलं तर टाइम नाही आपल्याकडे. ओके, आपण एका क्वेश्चनमध्ये जास्त टाइम देतोय. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण बघूया. त्याचे रुटीन स्क्रीनिंग कधी असतो? रुटीन स्क्रीनिंग हे असणार आहे 24 ते 28 वीक मध्ये. इम्पॉर्टंट. मग आपलं उत्तर भेटलेलं आहे. रुटीन स्क्रीनिंग यावेळी असणार आहे. बघा ही कधी येणार आहे? द इन्सिडेन्स काय म्हणू शकतो? इन्सिडेन्स ऑफ DM प्रेझेंट किंवा रिस्क कधी असणार आहे? मॅक्झिममली सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये. तर काय हे काय ट्रायमेस्टर मध्ये असणार आहे, दुसरा आणि तिसरा मध्ये. आणि आता समजा हाय रिस्क असलं तर ज्यावेळी कधी करायचं? हाय रिस्क स्क्रीनिंग वरचं काय रुटीन झालं. मग हाय रिस्क असेल तर 8 ते 12 वीक मध्ये करायचं असतो बरं का. 8 ते 12 वीक आणि हे आहे 24 ते 28 वीक. ओके, कुठल्या पद्धतीने करणार आपण? मेथड ऑफ स्क्रीनिंग कशा पद्धतीने असणार आहे? GTT म्हणजे काय? ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ओके, आपण नेक्स्ट थोडी सिरीज मध्ये ह्याची क्वेश्चन पण आणू. हे टेस्ट कसं करतील हे पण आपण डिस्कशन करूया. ओके, ग्लुकोज टॉलरन्स टेस्टने आपण हे करणार आहे. ओके, मोर कॉम्प्लिकेशन कधी असणार आहे? मोर कॉम्प्लिकेट इंटू हे पण लक्षात ठेवा. लेबर मध्ये आणि डिलिव्हरी या टाइमला ही थोडी कॉम्प्लिकेशन असणार आहे. ओके, हे झालं आपली GDM. बघा याची इंटरव्हेन्शन काय असायला पाहिजे? ओके, इंटरव्हेन्शन खूप महत्वाचं. इंटरव्हेन्शन काय म्हणजे मॅनेजमेंट. डाईट इज बघा काय म्हणतो मी? डाईट इज अ बेस्ट मॅनेजमेंट टू कंट्रोल. याची कंट्रोल करण्यासाठी एकदम बेस्ट काय आहे? डाईटच आहे. ओके, डाईटमध्ये पण कसे पद्धतीने आपला डाईट असायला पाहिजे? ओके, कार्बोहायड्रेट, ओके, फॅट आणि प्रोटीन किती पर्सेंटेज पाहिजे हे पण लक्षात ठेवा. ओके, ही पाहिजे 50%, ही पाहिजे 30% आणि हे पण 30% का? नाही, 100% कसं होणार? हे पाहिजे 30%, सॉरी 20%. हे झालं
डाएटची. डाएट ही बेस्ट मॅनेजमेंट आहे, म्हणजे कंट्रोल करण्यासाठी बरं का, ही कंट्रोल करण्यासाठी म्हणतो मी. ओके, आपण एवढं बघितलं बस वाटते मला. बघा हे काय रुटीन स्क्रीनिंग 24 ते 28. ओके, 24 ते 28 आहे का ऑप्शनमध्ये? बघा इथे 24 ते 28 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. मग आपले उत्तर तिसरी बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जा. बघा कुठली डायग्राम आहे? इमेज बेस्ड क्वेश्चन. ओके, आपण प्रत्येक सिरीजमध्ये म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये एक एक काय आणत आहे? IBQ, इमेज बेस्ड क्वेश्चन. ओके, शक्यतो तुम्हाला मॅक्झिमम इमेज बेस्ड क्वेश्चन हे होणार आहे. ओके, जसं आपले सिरीज पुढे जातो म्हणजे एपिसोड वाढत जाणार आहे तशी इमेज बेस्ड पण वाढणार आहे. बघा काय, बघा हे काय दिसतं तुम्हाला? ही गोल्डन कलर तर दिसते तुम्हाला रिंग. हे काय गोल्डन कलर रिंग तरी दिसले तुम्हाला. मग ही इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आपल्याला बघायचं आहे. बघा इथं लेंदी खूप आहे बरं का, इकडे लेंदी खूप आहे, इथे छोटीच आहे बघा, एवढीच आहे. मग काय असणार आहे? बघा काय आहे, याची नाव आहे नीडल होल्डर. काय आहे हे? नीडल होल्डर. नीडल म्हणजे काय? जी सुचरची नीडल पुढचे. होल्डर म्हणजे काय? धरणे. ओके, नीडल होल्डर बरं का. हे ओपन पण लिहून ठेवा बरं का, नाहीतर कन्फ्यूज होतील. एकदा नीडल होल्डर म्हटल्यावर लॅप्रोस्कोपीमध्ये पण नीडल होल्डर वगैरे असतात बरं का. हे काय ओपन सर्जरीमध्ये यूज करायची नीडल होल्डर आहे. ओके, बघा याच्याबद्दल थोडक्यात बघूया. ओके, जास्त नाही बघायचं आता. हे काय नीडल होल्डर आहेत. नीडल होल्डर, नीडल होल्डर हे काय सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे. बरोबर आहे. हे काय सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. हे काय इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला आपण काय करतो? होल्ड अँड गाईड करतो. ओके, होल्ड अँड गाईड द सुचर नीडल. जे सुचर नीडल आहे त्याला काय करतो आपण? होल्ड करतो आणि गाईड करतो. असे पकडून इकडे असं गाईड करत आपण सुचरिंग घेतो बरं का. हे झालं. हे कसं आहे बघा, कसं होतं पुढे? शॉर्टर होता, बरोबर होता, आणि स्ट्रॉंगर जॉ. ओके, त्याची जॉ एकदम स्ट्रॉंग असणार आहे, कारण नीडल पकडायचे आपल्याला आणि टिश्यू मधनं घ्यायचं असतं बरं का. विथ बघा काय म्हणतो? क्रॉस हॅचड सरफेस. बघा क्रॉस हॅचड सरफेस तुम्हाला दाखवतो थांबा मी. आणि ते काय करतो? दॅट हिमली ग्रिप, म्हणजे थोडी घट्ट धरणार, ग्रिप बसणार. ओके, ग्रिप द नीडल पकडण्यासाठी ग्रिप बसतात ते. ओके, हे इथं पुढे दिसतं तुम्हाला. ओके, एक साईडचा कसा असणार माहिती आहे का? आता समजा हे काय एका साईडचं समजा, याच्यामध्ये असं असणार आहे, असे आडवा तेडवा असते बरं का. सॉरी, मी थांबा तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवतो कसं असणार आहे. असे असणार आहे, कारण काय निडलला ग्रिप बसवण्यासाठी. मी एकदम सर इमेजमध्ये नाही आणलं, नेक्स्ट वेळी कुठल्या पण आणलं तर मी इमेजमध्ये दाखवते. ही कसं असणार आहे? ही ग्रॉस हॅचड, ग्रॉस म्हणतो बघा, सॉरी क्रॉसमध्ये असे ही क्रॉसमध्ये असणार आहे. कशासाठी? ही ग्रिप बसवण्यासाठी. ओके, हे झालं. आपण यूज कशासाठी करतो हे सगळ्यांना लक्षात आलं. नीडल होल्डर कशासाठी यूज करतो आपण? होल्डिंग कार्ड सर्जिकल नीडल साठी, बरोबर आहे ना. आणि सुचरिंग टिश्यूला सुचरिंग करण्यासाठी एक झाला. आणि नॉट पण घेऊ शकते बरं का. आणि टाईंग नॉट्स इन द सर्जिकल सुचर्समध्ये. ओके, हे झालं आपलं नीडल होल्डर बद्दल. बघा कसं आहे नीडल होल्डर, परत एकदा बघा म्हणजे कन्फ्यूज नको तुम्हाला. नेक्स्ट वेळी ही डायग्राम आला तर तुम्ही ओळखायला पाहिजे, हा बाबा हे काय, ही नीडल होल्डरच आहे. ओके, झालं हे नीडल होल्डर. एवढी लक्ष दिलं तर आपल्याला इझिली कळणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते? नर्स इज अबाउट टू इन्सर्ट. बघा काय म्हणते? नर्स इज अबाउट टू इन्सर्ट रॉयल्स ट्यूब. ओके, रॉयल्स ट्यूब म्हणजे काय? एनजी ट्यूबिंग म्हणजे बद्दल म्हणते. फॉर अ पेशंट बिफोर दिस ऍक्ट. बघा म्हणजे एनजी ट्यूबिंग करण्याच्या अगोदर बिफोर ऍक्ट मस्ट बी अवेअर ऑफ, म्हणजे त्यांना माहिती असायला पाहिजे नर्सला. द डिस्टन्स बिटवीन द काय म्हणतं बघा इन्सिजर टेप म्हणजे इथलं टीथ अँड गॅस्ट्रो इसोफिजियल जंक्शन. बघा गॅस्ट्रो आणि इसोफिजियल स्टमकची इथं जे आहे गॅस्ट्रो इसोफिजियल जंक्शन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट डिस्टन्स. याचा डिस्टन्स किती असणार आहे जे मस्ट बी अवेअर असायला पाहिजे कोणाला? नर्सला.
बघा आपण लास्ट क्लासमध्ये काय बघितलेलं आहे, एनजी ट्यूबिंगचा बघितलेला आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपण बघा एक मिनिट मी पेज घेतो. आपण काय बघितलं होतं त्याच्यामध्ये, एनजी ट्यूब. ओके, म्हणजे काय, नॅसो गॅस्ट्रिक ट्यूब. म्हणजे कुठून टाकणार आपण, नोजमधनं टाकणार, कुठेपर्यंत, स्टमकला पोहोचणार आहेत. ओके, हे बघितलं आपण. आणि पोझिशन बघितले, पोझिशन कुठलं होतं, हां फाउलर पोझिशन. ते पण कुठला, हाय बरं का, फक्त फाउलर नाही, हाय फाउलर पोझिशन. आणि साईज बद्दल पण आपण डिस्कशन केलं होतं. बघा साईज सांगा बघा पटकन, लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलं होतं का आपण. हे काय, अडल्टचे, ओके, हे चाइल्डचे आणि इन्फंटचे. ओके, इन्फंटचं पटकन लक्षात आलं पाहिजे. 4 ते 10 फ्रेंच, आणि 10 ते 14 फ्रेंच, आणि 16 ते 22 फ्रेंच. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्याच्यासोबत अजून एक केलेलं आहे. ओके, लेंथ हे करायचं. ओके, मेजर लेंथ ऑफ एनजी ट्यूब. हे काय, एनजी ट्यूब आपण बघितलेलं आहे. लक्षात आलंय काय, NEX. ओके, नेक्स्ट. एन म्हणजे काय, टिप ऑफ नोज, टिप ऑफ नोज. ई म्हणजे इयर लोब. एक्स म्हणजे आपलं जिफाइड स्टर्नम. एवढं बघितलं होतं. ओके, ह्याच्यासोबत अजून एक मेथड आहे. ओके, ते कुठली आहे, ते आहे हॅम्सन मेथड. काय, हॅम्सन मेथड. हे काय करणार आहे, हॅम्सन मेथडमध्ये आपण मार्क करणार आहे. ओके, मार्क ॲट अ 50 सेंटीमीटर, देन मेजर. काय करणार, 50 सेंटीमीटर मार्क करणार, देन मेजर लेंथ ऑफ. ओके, लेंथ ऑफ ट्रेडिशनली them, ओके, इंटुबेटेड कुठे, मिड पॉइंट. बघा ह्याची कसं असणार आहे आपण बघणार आहे. बघा काय म्हटलं ह्याने, मार्क ॲट अ 50 सेंटीमीटर मार्क करायचं आणि मेजर करायचं लेंथ ट्रेडिशनली कधी देम इंटुबेटेड मिड पॉइंट. बघा किती सेंटीमीटर असणार आहे. ओके, पहिली आहे एनजी जंक्शन. ओके, एनजी जंक्शन किती सेंटीमीटर असणार आहे, ही असणार आहे 40 सेंटीमीटर. बघा एनजी सेंटीमीटर म्हणजे हे जंक्शन म्हणजे गॅस्ट्रो इसोफेगस बरं का, गॅस्ट्रो इसोफेगस. हे काय असणार आहे, ही 40 सेंटीमीटर असणार आहे. आणि स्टमकची बॉडी ही किती असणार, ही असणार आहे 50 सेंटीमीटर. आणि पायलोरस किती असणार आहे, 60 सेंटीमीटर. ही सगळी तोंडपाठ पाहिजे बरं का, प्रिव्हियसली विचारलेले क्वेश्चन्स आहेत. आणि डिओडेनम किती असणार, ही असणार आहे 65 सेंटीमीटर. याच्यासोबत अजून एक आहे 15 सेंटीमीटरचा. 15 सेंटीमीटरला काय, फेरिंग्स. आणि 25 सेंटीमीटरला काय, कार्डियक एंड. ओके, कार्डियक एंड ऑफ इसोफेगस. ही असणार आहे किती, 25 सेंटीमीटर. ओके, बघा रिसेंटली काय बघितलं आपण, एनजी ट्यूब म्हणजे काय, नोजबद्दल टाकणार, स्टमक पर्यंत जाणार. पोझिशन काय यूज केलं तर आपण, हाय पोलर पोझिशन. साईज काय असणार आहे अडल्टचे, बघा अडल्टचे 22 असणार बरं का, 16 ते 22. चाइल्ड मध्ये 10 ते 14. इथे 4 ते 10. ही सगळी फ्रेंच मध्ये असणार आहे. ओके, हे साईज झालं. आणि मेजर कसं केलं आपण, पहिला प्रिव्हियस क्लासमध्ये NEX. एन म्हणजे काय, नोज, इयर लोब आणि जिफाइड स्टर्नम. एवढी साईज घेऊन आपण इन्सर्शन करत होतो. आता दुसरी कुठला आहे, हॅम्सन मेथडमध्ये काय, मार्क्ड ॲट अ 50 सेंटीमीटरला आपण मार्क करून घ्यायचं आहे. आणि मेजर लेंथ ट्रेडिशनली आपल्याला भेटणार आहे. ओके, जेवढी आपण इन्सर्शन करून घ्यायचं आहे. आता मार्क करून आपण टाकले तर ज्यावेळी 40 सेंटीमीटर आत जाईल, ज्यावेळी आपल्याला काय करणार, आपण कुठे पोहोचले, गॅस्ट्रो इसोफेगस जंक्शनला पोहोचलोय. 50 सेंटीमीटर गेलं तर स्टमक बॉडीमध्ये जे आपली बॉडी आहे स्टमकची तिथे पोहोचलेलं असणार. आणि पायलोरससाठी 60 सेंटीमीटर, डिओडेनमसाठी 65 सेंटीमीटर. आणि 15 आणि 25 कशासाठी, 15 फॅरिंग्स आणि हे कार्डियक एंड ऑफ इसोफेगस. एवढी ही मेजरमेंट असणार आहे. ओके, बघा इथं काय एनजी ट्यूब आहे. ओके, इथं पर्यंत टाकलेलं आहे. हे काय झालं, हे 30 ते 40 सेंटीमीटर, इथे 40 सेंटीमीटर लिहिलं आहे बघा. मग हे झालं आपलं उत्तर. ओके, चला किती असणार आहे, 40 सेंटीमीटर. ही आपली उत्तर बरोबर असणार आहे. ओके, कुठे मेन्शन केलं आपण, बघा एनजी जंक्शन म्हणजे काय, गॅस्ट्रो इसोफेगस जंक्शन किती, 40 सेंटीमीटर. ओके, आपले उत्तर दुसरं असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द नर्स इज अवेअर. बघा ते पण अवेअर आहे नर्स. ओके, दॅट एन अडॅप्टेशन ऑफ प्रेग्नन्सी इज एन इन्क्रीज्ड ब्लड सप्लाय. काय झालेलं आहे, ब्लड सप्लाय इन्क्रीज झालेलं आहे टू द
पेल्विक रिजन मध्ये बरं का. दॅट रिझल्ट इन काय झालेलं आहे हे काय पर्पलिश डिस्कलरेशन. कुठली डिस्कलरेशन हे पर्पल आहे आणि पर्पलिश पण म्हणू शकतो आपण. ओके. व्हॅजाइना ऑफ द व्हॅजाइना म्युकस विच इज अ नोन ॲज. ह्याला आपण कुठली साईन म्हणतो असं विचारताय. ओके. पहिली कुठले लॅडिन साईन. ओके. बघा काय म्हटलेलं क्वेश्चन मध्ये अवेअर दॅट द काय अडॅप्टेशन ऑफ प्रेग्नन्सी झालेलं आहे. इन्क्रीज द ब्लड सप्लाय टू पेल्विक ऑर्गन. दॅट रिझल्ट काय झालं डिस्कलरेशन झाले कुठे व्हॅजाइना म्युकस मध्ये. मग ही कुठली साईन आहे असं विचारताय. ओके. बघा पहिले कुठलं होतं लॅडिन साईन. त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा हे काय ही प्रेग्नन्सी साईन आहे बरं का सगळी. त्याच्यामध्ये काय होणार आहे सॉफ्टनिंग काय सॉफ्टनिंग ऑफ इस्थमस किंवा युट्रो सर्वायकल जंक्शन. हे काय होणार आहे सॉफ्ट होणार आहे. कधी होणार ही टाइम पण खूप वेळा विचारतात. ओके. आफ्टर 6 वीक ऑफ प्रेग्नन्सी यावेळी ही सॉफ्टनिंग होणार आहे. कुठली हे साईन. ओके. लॅडिन साईन आहे. ओके. हे आपण बघितलं. मग दुसरी कुठला होता सॉरी बरं का थोडी टेक्निकल एरर होता. ओके सॉरी. चला नेक्स्ट काय होता हेगार साईन. कुठला हेगार साईन. बघा हेगार साईन मध्ये काय होणार आहे बघा हेगार साईन. बघा हेगार साईन काय हे पण सॉफ्टनिंग होत आहे. बघा कुठे कुठली पार्ट होणार आहे सॉफ्टनिंग ऑफ बघा लोअर युटरिन सेगमेंट. कुठे लोअर मध्ये आणि युटरिन सेगमेंट. ओके. कुठला युटरिन सेगमेंट मधला लोअर पार्ट. कधी होणार आहे हे 6 to 8 वीक या दरम्यान ही सॉफ्टनिंग होणार आहे. हे काय झालं ही हेगार साईन झाला बरं का. आता नेक्स्ट काय होता गोडल साईन. ओके. गोडल साईन हे काय गोडल साईन. ओके. याच्यामध्ये काय होणार आहे बघा ही ब्लड सप्लायमुळे सगळीकडे सॉफ्टनिंग होत आहे बरं का. सॉफ्टनिंग ऑफ सर्विक्स. बघा हे काय सर्विक्स हे पण लक्षात ठेवा. गोडल साईन कुठला ही लोअर युटरिन सेगमेंट. लॅडिन साईन मध्ये काय होत आहे इस्थमस आणि युटरस सर्व्हिकल जंक्शन. सगळीकडे सॉफ्टनिंग होत आहे पण वेगळी वेगळी पार्टला म्हणजे जे होत आहे ज्याला वेगळी वेगळी साईन दिलेलं आहे. ओके. लॅडिन साईन मध्ये इस्थमस किंवा युट्रो सर्व्हिकल जंक्शन आहे. ओके. आणि हेगार साईन मध्ये लोअर युटरिन सेगमेंट. ही खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. ओके. हे इम्पॉर्टंट करायला कुठला हेगारला. आणि हे काय गोडल साईन हे काय सॉफ्टनिंग ऑफ द सर्विक्स. ओके. हे कधी होणार आहे अराउंड 6 वीक. ओके. हे पण अराउंड 6 वीक ऑफ प्रेग्नन्सी मध्ये. ओके. कशामुळे होतं हे सगळे एक्सेसिव्ह सर्व्हिकल म्युकोसामुळे. ओके. म्युकोसा प्रोडक्शन पण म्हणू शकता तुम्ही. ओके. हे झालं. मग आता शेवटचं काय राहिलं चार्डविक साईन. आपण इथेच बघूया हे चार्डविक साईन. याला अजून एक नाव आहे बरं का. अजून एक नाव काय जॅकमर साईन. आणि याच्या एकदा काय विचारता माहिती आहे का डिस्कलरेशन ऑफ जे विचारते बरं का. याच्यामध्ये हे क्वेश्चन मॅक्झिमम विचारते पण ज्यावेळी ऑप्शनमध्ये चार्डविक पण देतात तुम्हाला ऑप्शनमध्ये आणि जॅकमर पण देतात. हे दोन्ही ऑप्शन दिलं तर तुम्ही कुठला प्रायोरिटी बघा ह्याच्यामध्ये हे पहिलं टिक करणार का ही पहिलं टिक करणार हे महत्वाचं आहे. बघा मी कसं लक्षात ठेवलेलं आहे ही फंडा आम्हाला पण माहिती नाही कोणाला पण माहिती नाही पण ही चार्डविकला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं. ओके. आपण एबीसीडी वाचताना कुठली पहिली येणार आहे सी आणि ही जे नंतर येणार आहे म्हणून चार्डविकला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं बरं का. याची फंडा अजून माहिती नाही पण नॉर्थवाले चार्डविकला फर्स्ट प्रायोरिटी मानतात. हे काय झालं चार्डविक म्हणजे काय कधी होणार आहे हे 8 वीक बरं का 8 वीक ना. हे काय होणार आहे याच्यामध्ये ब्लूइश कलर होणार आहे. ओके. इट इज ब्लूइश आणि डस्की लाईक ब्लू किंवा पर्पल व्हायलेट. बघा एवढी डिस्कलरेशन होणार आहे. ओके. डिस्कलरेशन काय होणार आहे डिस्कलरेशन ऑफ जेनेटल ऑर्गन. कुठली ऑर्गन जेनेटल ऑर्गन इन्क्लूड्स कुठली कुठली बघा ह्याच्यामध्ये जेनेटल ऑर्गन आहे त्याच्यामध्ये पण कुठली कुठली वुल्वा आणि व्हाजाइना त्याच्यासोबत सर्विक्स ही सगळी डिस्कलरेशन होणार आहे. याला काय म्हणतो आपण चार्डविक साईन आणि जॅकमर साईन दोन नाव आहे. त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन मध्ये आलं तर आपण पहिले टिक करणार आहे चार्डविक साईन. ओके. चार्डविकला इथे लिहितो मी. ओके. फर्स्ट प्रायोरिटी
हे पण लिहून घ्या बरं का, हीच महत्वाची असते. ही सिल्ली आम्हाला वाटते ही सगळ्यांना माहिती असणार, पण चॅडविक दोन्ही आला तर ही प्रायोरिटीमध्ये आपण 1 मार्क गमवू शकतो. ओके, हे झालं. हे कशामुळे होते? टू इन्क्रीज, ऑलरेडी वरती दिलेलं आहे, इन्क्रीज ब्लड सप्लाय. ओके, अँड लोकल वॅस्क्युलर कंजेशन. लोकल इथे लिहू. ओके, वॅस्क्युलर कंजेशन. हे झालं ह्याची डिस्कलरेशन होण्याची पाठीमागचं रिझन. मग आपले उत्तर असणार आहे चॅडविक. चौथी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय म्हणते क्वेश्चन. द नर्स केअरिंग फॉर अ क्लायंट, केअर करते क्लायंटला इन द निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर म्हणजे NICU मध्ये, NICU लिहा. ओके, NICU मध्ये युनिट ॲडमिनिस्टर द अडल्ट स्ट्रेंथ डिजिटॅलिस म्हणजे डिजॉक्सिन. डिजिटॅलिस हे ब्रँड नाव आहे डिजॉक्सिन्स बरं का, डिजॉक्सिनचं नाव बरं का. आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये डिजॉक्सिन बद्दल पण अभ्यास केलेला आहे बरं का. काय झालेलं आहे म्हणजे ह्यांनी पिडियाट्रिक डोस द्यायला पाहिजे होता, पण काय दिलेलं आहे नर्सनी स्ट्रेंथ ऑफ डिजिटल. बघा अडल्टचे ड्रग दिलेला आहे, इथे मेन्शन आहे बघा, अडल्टचे ड्रग दिलेलं आहे. ओके, अराउंड बघा 3 पाऊंड आहे, म्हणजे ह्याची वजन दिलेलं आहे पाऊंडमध्ये. ओके, 1 पाऊंड म्हणजे किती? 2.2 kg बरं का. हे काय झालं? 3 पाऊंड इन्फंट आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन द बेबी सफर्स. बघा काय झालं? परमनंट हार्ट अँड ब्रेन डॅमेज. बघा मग लय मोठा कांड झालाय. बघा काय केलं नर्सने NICU मध्ये बेबीला काय केलं, इन्फंटला अडल्ट डोस दिले. कुठली? आपली डिजिटॅलिस म्हणजे डिजॉक्सिन म्हणा. ओके, हे रिझल्ट काय झालेलं आहे ह्याची? परमनंट डेथ म्हणजे परमनंट हार्ट अँड ब्रेन डॅमेज झालेला आहे. द नर्स कॅन चार्ज विथ ना कशामध्ये चार्ज येणार? नेग्लिजन्सी, टॉर्ट, असॉल्ट या माल प्रॅक्टिस. बघा कसली मोठी कांड आहे. ओके, ही इम्पॉर्टंट हे कुठली? ही लीगल इथिकल आहे बरं का. लीगल इथिकल आस्पेक्ट, लीगल आस्पेक्ट इन काय म्हणू शकतो नर्सिंग. नर्सिंग मधला लीगल मध्ये ऍक्शन घेण्यासाठी हे सगळे येतात. बघा आपण थोडक्यात बघूया. नेग्लिजन्सी म्हणजे काय बघा. पहिला ऑप्शन काय होता? नेग्लिजन्सी. नेग्लिजन्सी म्हणजे काय? फेल्युअर टू टेक केअर. फेल्युअर टू टेक प्रॉपर केअर म्हणजे आपण काय प्रॉपर पद्धतीने केअर नाही करायचं. म्हणजे काय म्हणू शकतो? केअरलेस. हे खूप केअरलेस आहे बघा म्हणतात बघा, म्हणजे लक्ष नाही देणे असलं. ओके, हे केअरलेस म्हणजे काय म्हणू शकतो? लक्ष नाही देणे. हे पण बरं आहे. लॅक ऑफ काय म्हणू शकतो? लक्षला अटेन्शन. लॅक ऑफ अटेन्शन असतं कामावरती, काय हे नसतं. एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण? वॉर्डमध्ये ड्युटीमध्ये आहे तुम्ही, पण पेशंट काय झालंय? पडलाय. कुठनं? फॉल फ्रॉम बेड. हे काय झालं? ही नेग्लिजन्सी झालं. म्हणजे केअरलेस काम, कामामध्ये केअर नाही आहे म्हणून केअरलेस. ओके, दुसरं काय? टॉर्ट. बघा टॉर्ट काय आहे? हे सिव्हिल रॉंग. सिव्हिल रॉंग काय म्हणू शकतो? केस हार. सिव्हिल किंवा रॉंग आहे हे काय? कॉज करू शकतो. काय? कॉज हार म्हणजे हे टॉर्च आहे. ओके, ही बघा ही नेग्लिजन्सी, माल प्रॅक्टिस हे सगळे पार्ट आहे बरं का ह्याची. नेग्लिजन्सी आणि माल प्रॅक्टिस. मेल प्रॅक्टिस पण बघू आपण. आर टाईप ऑफ अ टॉर्च, ह्याची टाईप्स आहे बरं का. ही इंटेन्शनली पण असू शकतो, इंटेन्शनल, आणि अनइंटेन्शनल पण असू शकतो. अनइंटेन्शनल. आता समजा आता आपण प्रिव्हियसली बघितलं कुठली? नेग्लिजन्सी. ओके, नेग्लिजन्सी मध्ये काय होतं? त्यांनी आता चुकून दिलेलं आहे, मग हे काय झालं? ह्याच्यामध्ये अनइंटेन्शनल झालं. ओके, त्यांनी त्याचं असे हेतू नव्हतं की मला द्यायचंच आहे असे अडल्ट डोस. हे काय झालं? अनइंटेन्शनल. मग ह्याला देऊच आपण मारण्यासाठी वगैरे जे देतात बघा, हे काय इंटेन्शनली झालं. असे 2 प्रकार असते. हे टॉर्ट, हे काय? हे सिव्हिल रॉंग आहे. ओके, इथिकली रॉंग. ओके, हे काय कॉज करू शकतो? हार्म करू शकतो पेशंटला. आता काय झालेलं आहे बघा, पेशंटला परमनंट हार्ट आणि ब्रेन डॅमेज झालेलं आहे. ओके, हे झालं. आता नेक्स्ट काय होतं? असॉल्ट. काय? असॉल्ट. बघा काय? असॉल्ट म्हणजे काय? इंटेन्शनल बरं का, मुद्दाम. काय? इंटेन्शनल थ्रेट म्हणा, किंवा अजून काय म्हणू शकतं? किंवा अटेम्प्ट टू कॉज हार्म म्हणजे हार्म करायचं. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण? एक्झाम्पल याच्यामध्ये जे बच्चूला वगैरे निडल दाखवायचं, काय म्हणू शकतो? थ्रेटनिंग. ओके, थ्रेटनिंग पेशंट
विथ निडल. जेवण नाही केलं ना, इंजेक्शन करतो म्हणून इंजेक्शन दाखवायचं, हे काय थोडी असल्ट सारखं, पण नॉर्मल हे एवढी हे नाही आहे, पण एक्झाम्पल म्हणतो मी, थ्रेटनिंग पेशंट ओके विथ निडल, हे झालं असल्ट. ओके, आता शेवटचं काय राहिलं होतं आपलं, एक शेवटचं माल प्रॅक्टिस. माल प्रॅक्टिस म्हणजे काय बघा, हे काय प्रोफेशनल नेग्लिजन्सी आहे बरं का, प्रोफेशनल नेग्लिजन्सी बाय हेल्थकेअर प्रोव्हायडर, जे हेल्थ प्रोव्हायडर असते त्यांच्याकडनं चुकी होतात, ते पण कसली प्रोफेशनल नेग्लिजन्सी बरं का. दॅट काय करू शकतो, दॅट कॉज इंजुरी किंवा हार्म करू शकतो. मग लक्षात आले का आपले उत्तर कुठलं आहे. ओके, एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, लिव्हिंग ऑब्जेक्ट. ओके, लिव्हिंग ऑब्जेक्ट कुठे, इनसाइड बॉडी कधी ड्युरिंग सर्जरी, हे काय झालं, हे माल प्रॅक्टिस झालं. आणि अजून काय म्हणू शकतो, ऑपरेशन करायचं कन्सल्ट न घेता, फेल टू टेक कन्सेंट. आता कुठली तरी हर्नियाचे किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं, कन्सेंटच नाही घेतलं आपण, नेलं पेशंटला आत आणि केलं ऑपरेशन, म्हणजे हे काय, हे पण माल प्रॅक्टिस आहे, कारण कन्सेंट घेणं हे पण म्हणजे इथिकल रोल आहे बरं का, आपण घ्यायलाच पाहिजे. हे झालं आपले एक्झाम्पल. मग आपले उत्तर कुठली प्रवासन आहे, नेग्लिजन्सी. बघा नेग्लिजन्सी काय म्हणतो, फेल्युअर टू टेक प्रॉपर केअर, हे केअरमध्ये आहे पण ही केअरलेस झालं, पण ह्याची इंजुरी आणि हार्म झालेलं आहे का, नाही. बघा इथे झालेलं आहे माल प्रॅक्टिसमध्ये. मग आपले उत्तर असणार आहे चौथा, माल प्रॅक्टिस. ओके, आपण एवढे क्वेश्चन आज बघितलेले आहे. ओके, चला सगळ्यांनी बेस्ट विशेष टीम एमएनकडून बेस्ट विशेष आहे, ज्यांनी एम्स मेन्स एक्झाम देत आहे. ओके, सगळ्यांना बेस्ट विशेष आहे. काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, डिअर नॉर्सेट मेन एस्पिरंट, काय काय लक्षात ठेवायचं बघा. लास्ट 24 तास अभ्यास करू नका, निवांत रिलॅक्समध्ये राहा बरं का. आणि बघा डोंट स्टडी एनिथिंग न्यू, आपल्याला आता काही वाचायची गरज नाही आहे, कारण आपले टाइम संपलेला आहे. फक्त आता निवांत रेस्ट करायचा आहे आणि डायरेक्ट एक्झाम द्यायचा आहे. आणि बी कॉन्फिडेंट राहायचं आणि एकदम कूल राहायचं, आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं, स्ट्रेसमध्ये नाही जायचं. जेवढी स्ट्रेस करणार जेवढी तुमची निगेटिव्ह वाढणार. ओके, जस्ट रिवाइज व्हॉट यू हॅव स्टडीड दिस मेनी डेज. ओके, ही 24 तासाचा अगोदर. मग आता आपल्याला सोडायचं आहे सगळे. ओके, आपल्याला फक्त मेन कॉन्सन्ट्रेशन हेच आहे, काय, प्लॅन टू अवॉइड निगेटिव्ह, आपल्याला निगेटिव्ह कमी करायचं आहे. बी मेंटेन हेल्दी अँड हायड्रेटेड टिल अप टू एक्झामिनेशन, आपल्याला हेल्दी राहायचं आहे एक्झामिनेशन वेळी आणि एक्झामिनेशन पर्यंत बरं का. आणि डोंट डिस्ट्रॅक्टेड बाय, आपल्याला डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आणि निगेटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यात ठेवायचंच नाही आहे. ओके, आपल्याला काय एकच सीट पाहिजे, जे एम्समधला. ओके, परत एकदा सगळ्यांना बेस्ट विशेष आहे, ज्यांनी नर्सिंग ऑफिसर एक्झाम देत आहे. कुठली, नॉर्सेट मेन्स एक्झाम. ओके, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने एक्झाम देऊन यावे, हीच ही टीम एमएनची शुभेच्छा आहे. ओके, चला सगळ्यांनी काय करायचं आहे, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे बरं का, ज्यावेळी तुम्हाला ही व्हिडिओची नोटिफिकेशन वगैरे तुम्हाला भेटतील, ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील. ओके, लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.